आज मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवायची। तर हे बघा मार्केटमधून ताजी अशी हरभऱ्याची भाजी आणलेली आहे ओली। हे बघा, ह्याला धुवून नाही घ्यायचं, आपण असंच करायचं ह्याला बिगर धुता। धुतल्यामुळं कसं ह्याचा आंबटपणा निघून जातो। कोण ह्याला सुकवून पण करतात। आता छान अशी ताजी फ्रेश ओली भाजी आहे, मार्केटमध्ये भेटली होती, ती आणली येताना। हे बघा, तर हे बघू शकता मी कढई ठेवले आहे, त्यात आपण भाजी टाकून घेऊ। हे बघू शकता दिसायला किती भरपूर दिसते भाजी, नंतर थोडंच होते। चांगलं ह्याला झटकून घ्यायचं, कारण की ह्याच्यावर आळ्या वगैरे किडे राहतात। हे बघू शकता हिरवी मिरची टाकून घेते। ह्याला हिरवी मिरची कच्ची पण टाकू शकता किंवा भाजलेली पण वाटलेली टाकू शकता। मीठ टाकून घ्यायचं, कारण की मिठामुळे पाणी सुटतं भाजीला। त्यात जास्त पाणी टाकून शिजवायचं नसते भाजी। हे बघा असं मस्त मिक्स करायचं। हे बघा भाजी किती भरपूर दिसाल ती आता किती थोडी दिसते बघू शकता। आता आपण कढईत तेल सोडून घेऊ। हे बघा तुम्हाला गरज वाटली तर थोडं पाण्याचं शिपका मारून तुम्ही हे करून घेऊ शकता। वाफेवरच भाजी शिजवू द्यायची। हे बघा हे बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं, बघू शकताय। आता आपण भाजलेल्या शेंगाचं कूट टाकून घेऊ, जाडसर वाटलेलं। ह्याला शेंगाचं कूट ते भरपूर टाकलं का छान लागते भाजी खायला चवीला। आपली आता भाजी बनवून तयार आहे जेवणासाठी। बघू शकता हे बघा आता आपली भाजी बनवून झालेली, गॅस बंद करते। तर हे बघा ताट वाढून घेतलं आहे जेवणासाठी। हे बघू शकता मस्त अशी हरभऱ्याची भाजी, गरमागरम ठेचा, हिरवी मिरचीचा, ज्वारीची भाकर। या तुम्ही पण जेवायला। हे बघा अगदी एक नंबर झालेलं आहे जेवण रात्रीचं। हे बघा मस्त असे शेंगदाणे पण भाजलेले घेतलेले आहेत जेवणासाठी। या सगळेजण जेवायला।
हे बघा मस्त हरभऱ्याची भाजी.